आज एसटी कर्मचाऱ्यांची एसटी डेपोत आंदोलनाची हाक आहे। एसटी कर्मचारी मुंबई सेंट्रल आगारात आंदोलन करणारे पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हप्ते बंद झाल्यानं आंदोलन पुकारण्यात आले। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 6,500 रुपयांची वाढ करण्यात आली होती। काही महिने हप्ते देऊन ते बंद करण्यात आल्यानं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं बोंब मारो आंदोलन आहे। कर्मचारी 24 फेब्रुवारीला आंदोलन पुकारणारे वेतनवाढीचा फरक हप्ता न मिळाल्यानं आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। या महिन्यातही वेतनवाढीचा फरक हप्ता न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। यासाठी अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरत बर्गे यांनी तीव्र आरोप केले। दरम्यान या आंदोलनाबाबतची नोटीस परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या माध्यमातून राज्य सरकारला देण्यात आली आहे। या संदर्भात श्रीरंग बर्गे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी। नेमकं काय प्रकार आहे, काय आंदोलन करताय तुम्ही आणि नेमक्या तुमच्या मागण्या काय असणार आहेत? बघा, 13 ऑक्टोबर 25ला सर्व संघटनांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यावेळी आंदोलन सुरू झालं होतं, त्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये असं ठरलं की 20 ते 24 जो वेतनवाढ फरकाचा हप्ता आहे तो 48 समान हप्ते करून ते द्यायचे। आणि त्या बैठकीला खास बोलवण्यात आलं होतं ओमप्रकाश गुप्ता, जे अर्थ खात्याचे अप्पर मुख्य सचिव आहेत त्यांना, आणि त्यांच्याकडनं वधवून घेतलं होतं। त्याची ऑडिओ क्लिप आमच्याकडे आहे, त्याचे पुरावे आहेत हा, की शिंदे साहेबांनी त्यांना विचारलं, गुप्ता साहेब हे जाहीर करायचं ना, ठीक आहे, देणार ना तुम्ही, हो म्हणाले ते। आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी ही वेतनवाढ फरकाची रक्कम 48 हप्त्यात देण्याचं कबूल केलं। आता खरं तर मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांचा दोष काहीच नाही आहे, एस टी महामंडळाचा सुद्धा काही दोष नाही। एस टी महामंडळाने या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला आहे या अगोदर, की 3 महिने तुम्ही हप्ता दिलेला नाही। आता 2 महिने एस टी महामंडळाने आपल्या तिजोरीतनं हा हप्ता दिला, पण आता एस टी महामंडळाकडे पैसेच नाही आहेत, तर मग ते कुठून देणार? म्हणून त्यांनी या महिन्यात दिला नाही आणि तोंडचा घास काढून घेतला आहे अशी परिस्थिती आहे। त्याला जबाबदार अर्थ खाता जबाबदार आहे आणि त्या खात्याचे प्रमुख म्हणून ओमप्रकाश गुप्ता येते। याच्यामध्ये व्यवस्थापन किंवा राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री अजिबात जबाबदार नाही आहेत।